जय बाळूमामा भक्तांनो, बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामांचे हवामानविषयीचे अचूक भाकीत. निंगापूर भागातील आपला पावसाळा दौरा संपवून बाळूमामा परतीच्या वाटेने अक्कोळा येत होते. वाटेत चिक्कोडी जवळच बेळकूट हे गाव आहे. त्या गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर मामांची बकरी आली होती. अचानक रेवोबा स्वामीकडे मामांनी छत्री मागितली. खरं म्हणजे छत्रीची आठवण यावी असे हवामानही नव्हते. आकाश पूर्ण निर्भ्रम होते आणि स्वच्छ ऊन पडलेले होते. मामांसोबत रेवय्या स्वामी, सेवेकर व इतर गडी माणसं बेळकूटहून निघालेले होते. ते फार तर 2-4 किलोमीटर अंतर गेले असतील, तोच हवामान झपाट्याने बदलत गेले. वादळ वारा सुटला व ढग भराभरा जमू लागले. काही क्षणात पावसाची रिमझिम सुरू झाली. हे बदल पाहून मामांच्या छत्री घेण्याचा अर्थ सर्वांना समजला. मामांना हवामानामध्ये बदल होणार असल्याचे पूर्वीच जाणवले होते, म्हणून तसे त्यांनी सुचवले होते. अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे मामांनी रेवोव्या स्वामीला जवळ बोलवले व त्याला ते म्हणाले, बकऱ्यांची काही पिल्ले आणि काही बकरी आता मेल्यात जमा होणार. चला सगळे बकऱ्यांच्या तळाकडे. मामांचा आदेश होताच सगळे लगबगीने बकऱ्यांच्या तळाकडे धावतच गेले. तिथे पाहतात तर मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. ओढ्याला पाण्याचा प्रचंड लोंढा आला होता. ओढ्याचे पाणी पुरेसे उतरल्यानंतर ते ओढ्याच्या पलीकडे गेले. त्यांनी कशीबशी बकऱ्यांची पिल्ली व बकरी जमा केली व अलीकडच्या काठावर आणली. ओढ्याच्या लोंढ्यात काही बकरी व पिल्ली वाहून गेली. मामांनी म्हटलेले अगदी खरे झाले होते. तेव्हा या मंडळीने मामा जणू वेधशाळेतच असल्याचे खात्रीने जाणवले. मामांच्या हयातीतच त्यांनी भविष्यात होणाऱ्या हवामानातील बदलाविषयी अनेक वेळा सांगून ठेवले होते. ते आजही अनुभवास येत असल्याचे जाणवते. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. असेच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.